माझी लव्ह मॅरेज आहे म्हण की तुमचं. मम्मी सांगणार आहे तिचं लगीन कसं झालं आणि कसं ठरलेलं. ठरलं तर लगीन करायचं घेऊन येतात घेऊनच येतो म्हणून. मॉर्निंग भावना आणि माझ्या बहिणीचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज तुमच्या भावाला उठायला लेट झालेला आहे. रोज लवकर उठत नाही सोडा, तरी पण आज लेट झाला आहे. रोज 8-8:30 होते, आज 9:15 9:30 वाजले झाल्यात आणि नाश्ता अजून केलेला ना. आमच्या राणी सरकार आत्ता आवरावरीला बसलेले आहेत, त्यामुळे अजून आपल्याला वेळ लागणार आहे आज. आणि आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण तुम्हाला सांगतो थोड्या वेळानं. जेव्हा मागाशी मी तुम्हाला म्हटलो की नाही मी आवरा लागलो तेव्हा मम्मी झोपलेली नाश्ता करून. आत्ता 1:15 वाजल्यात. आत्ता मी मेसमधनं डबा घेऊन आलोय आणि आमच्या राणी सरकार आत्ता उठल्यात. तर आता इथनं पुढची जुळणं आमची जेवायची. आज त्यावेळेला घरघरीत काय जेवण आहे बघूया भावनू. हे नाकात खांजवू नको, जखम झाले आधीच. काय ग बघतो थांबा, मोबाईल आपला एक बसत नवीन काय आज स्पेशल भाजी आहे. फ्लॉवर आहे काय, फ्लॉवरची भाजी आणि वरण आहे, जी की आपल्याला वरण आवडत नाही पण आपण कारल्याशिवाय राहत नाही, कारण त्यात चटणी घेऊ खातो आपण. जेवणाला कधी नाव ठेवाय नसते, बरोबर आहे ते. कसले बी जेवण असू दे, जेवणाला कवा नाव ठेवाय नाही अजिबात. लक्षात ठेवा भावानो, कारण कसं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे त्याला नाव कधी ठेवणे. कसं असेल तसलं खावं. आता मी वांग्याची भाजी सुद्धा कधी खातच नव्हतो, पण मी जेव्हापासून 2 वर्ष चालू केल्या वांग्याची भाजी कशी भाजी अजून सगळं खाते. XYZ वरण लय आवडते मॅडम असणे आमच्या, त्यामुळं आज बऱ्याच दिवसानं भावनो आणि माझ्या बहिणीनो तुमचा भाऊ वरण खाणार आहे, ते बी चटणी घालून. वरणात चटणी घेऊन खायला लय भारी वाटते. मी तर चांगलं आहे बरं का, चांगलं आहे बरं. जेवण चांगलंच असते ग. ते टोमॅटो कढीपत्ता दिसाले. लसूण मला आवडते. लसूण तुझ्या बाण लसूण खाते वरणातला, काय वरडायचं दिसतोय काय मी दोघं तुम्हाला. वरणातला लसूण नाही आवडत. अगं होय की वरणातलं लसूण खाते तुम्ही. काय झालं काय झालं मग सगळंच काढ की टॅमॅटो वर ते लसूण काढतो रे. टॅमॅटो पण काढ की. टॅमॅटो खाल्ल्याला काय चांगलं लागत नाही, टॅमॅटो काय कडू लागते. लसूण तेवढं काढून घ्यायला लागले. आता काय करायचं झालं काय, अजून काय काढणार असेल. कढीपत्ता बी काढून खा की ठेवू. नको बस. कोथमीर बी काढ. बस नको. आणि काय ह्यातलं काय काढून देऊ काय, डाळ बी नको. खोबरं काढून हे कुठं काढून देऊ काय. काय नको काय नको काय नको काय नको काय नको. चकडी आज भावानं माझ्या बहीण आज पहिल्यांदा असं झालं असेल माझ्या आधी मम्मीत जेवून झाले, कारण मी चटणी आणायला गेलो आणि 2-3 कामं होती ती आवरून आलोय बाहेर. आज घराघरीत ऊन पडले भावानो. आता तुम्हाला दाखवतो मी वरण खायचं कसं असते. मला सपक आवडत नाही, सपक कुठल्या गोष्टी खात नाही, पण कसं आहे तिखट जास्त लागते. जर सपक असलं चुकून मेसमध्ये तर आपण असं वरणात अशी घरघरीत चटणी टाकायची लाल भडक होईस्तो आणि मगच खायचं, नाही तर मग मला जेवण जात नाही. असं अशा दिवस कुरकुरी खाणार आहेस काय तू. आणि काय लागणार आहे का तुला. चटणी घालू भातात जरा जीव का माझा. विश्वाचा विश्वास रे एवढ्या भुका लागल्यात काय सांगू तुम्हाला. आमचे मॅडम काय जेवून झालं आज माझ्या आधी जेवल्या मम्मी, राहिलेलं जेवायचं. वरणात गरगरीत चटणी टाकली. चटणी टाकली की असं मस्तपैकी हलवून घ्यायचं, जोपर्यंत पिवळ्याचं लाभ होत नाही मग जेवायचं, तर जेवण जात नाही. तो कोण सांगता एखादी चपाक भाजी असली तेल चटणी घेतोय मी, दणका देऊन टाकतो ते. चला घेऊन आमचं झालेलं आहे एकदम ओके मध्ये. आमचे मॅडम बघा लुडो खेळत बसल्यात आणि तिला ते गेमचं नाव सुद्धा माहीत नाही. तिला काय ते विचारलं गेम कुठली खेळल्या, गेमचं नाव सुद्धा तिला सांगायला येत नाही. कुठली गेम खेळतेस का मम्मी. कुठली गेम खेळतेस मला आता मी सांगितले की. तर महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची होती मित्रांनो, मम्मी सांगणार आहे तिचं लगीन कसं झालं आणि कसं ठरलेलं. कारण मला सांगाल ती मी सांगतो व्हिडिओ करूया म्हणून, नंतर म्हटलं आज व्हिडिओ करायचा आपण. तर तुम्ही पण ऐका, मम्मी सांगा लागल्या. सुरुवात करूया चला.
आमची सासू म्हणजे माझी सख्खी आत्ती आत्ती हा. बरं का. हम्म. मग सख्या आत्तीचा मुलगा ती जागा ती आमची मला घेऊन आली. सख्या आत्तीच वर गेला करायची म्हणून लगीन करायचं म्हणून घेऊन आली. लगीन करायचं जमून आली. हा. मग म्हणजे अगोदर काय त्यांनी मला म्हणजे मिस्टर माझे हम्म. माझ्या घरी येत होतं हम्म. अगोदर लग्नाच्या आधी. लग्नाच्या अगोदर हम्म. सारखं 8 दिवसाला 4 दिवसाला फेरी असायची. हा. मग माझी लव्ह मॅरेज आहे म्हण की तुमचं. हा. हो आम्ही लव गेले बरोबर हम्म. बरोबर आहे. मग सारखं यायचं. मग ती घरातली सगळी म्हणायची कशाला येतो सारखा. हा. मग त्यांनी म्हणायचं मला आठवण येते म्हणून येतो मी. मग झालं. मग त्यांच्या आईला समजलं हा. की हे सारखा रुपडीला जातोय आणि त्याला पोटगी तिथली करायची आहे. हा. म्हणजे लहानपणापासून आमचं लग्न ठरलेलंच होतं. हा. कारण का मी लहान असताना आमच्या आईने सांगितलं होतं हा. आमच्या आत्याला की ही मुलगी माझी एक करून द्यायचो. तुम्ही एक करून द्या, त्या एक जायचं करून द्यायचं. हा. दोघी दोन करून या. मग आत्यानं आमच्या सुद्धा पाळला. हा. मग ते बघायला टेम्पो भरून घेऊन आली. बर. टेम्पो भरून माणसं. हा. माणसं म्हणजे भावकी घेतली. होय. भावकीतलं एक माणूस सगळी घेऊन सगळी. हा. सगळी घेऊन आली. ठरलं तर लगीन करायचं घेऊन येतात. हा. घेऊनच येतो म्हणून. मग आली. सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांनी बघितलं. सगळी म्हणली मुलगी चांगली आहे. सगळ्यांनी पसंत पडलं. हा. मग पोरगी चांगली आहे गिळ्या करून. हा. मग बरं झालं म्हटलं याद्या विद्या सगळ्या देवा म्हणले. याद्या लिहिल्या. साखर साडी नेसवली. हा. आजीनं साखर साडी नेसवली. साखर साडी म्हणजे काय? साखर साडी असते. साखर पडला का नाही हा. साखरपुडा करायचं नाही त्यावेळेला साखर साडी घेते. बर. हा. ते काय माहित नव्हतं मला. साखर साडी घेतली. हा. मग साडी नेसून ती आणि जेवण बिवण त्यांनी केलं. हा. शिरा भात वगैरे जेवण केलं नाही. डोळं बारीक कर की भ्या वाटाले मला. हा. शिरा विरा केला त्यांनी हा. आणि पाठवलं. मग रोकडीतच. हो हम्म. लोकडीच याद्या स्वप्न मला आपण जेवण करायला पाहिजे. होय. मग गेली सगळं ठरवून. मग आजी म्हणाली की आजीची सासू जिवंत होती. हम्म. आजीची सासू म्हणाली की मला संपतची बायको तेवढ्या दाखवा. हा. आणून दाखवा. मग ती बरं नव्हती त्याला काही. मग म्हणजे मराठी ऐकलेली. हा. मराठ्याकडे तेवढी मला तिची बायको तेवढ्या आणून दाखवा म्हणजे मी मराला मोकळे. बर. मग लग्न ठरल्यावर मला बगरी नेलं. हा. 1 महिना नेलं. हा. 1 महिनाभर नेऊन तिथं मी राहिलो. बागनीत. होय. हा. आजी म्हणजे मला बघायचं म्हणून नेलं. मग तिथं राहिलं आजी. मग आजीला निरोप घेऊन 1 महिन्यानं परत आलं. मग परत इकडं आलो. मग आजी म्हणाली आता आपण लगीन करून घेऊया. लगीन करूया म्हणली. मग लगीन करूया म्हणल्यावर तेव्हा आजीला जास्त झालं. कुठल्या? माझ्या आईच्या आईला. तुझ्या आजीला? हा. माझ्या आईच्या आईला. ती आजी जगली तर ह्या आजीला जास्त झाला. ही आजी मेली. ती बी आजी मेली? दोघी मेल्या. ठरवूनच मेल्या काय संकट मेसेज टाकून एकामेकाला? काय माहित. ठरवून व्हॉट्सअपला मेसेज करून झालं वाटतं. यांचं ठरलं असं यांचं लग्न होणार आहे आपण 2 जण जाऊया घातचं करून महिन्यावर पुढे जाते.
त्यावेळेला फोन फिरकतला हा, चांगलं लगेच. तेव्हा फोन बिन काय नव्हतं, तेव्हा पत्र टाकत होती. मग ती आजी मिली हम्म. मग लगीन माझा 12 पुढे टाकलं. मग दिवस झाल्यावर हम्म. लगीन करा म्हणली. हम्म. बरं म्हणलं ठीक आहे. पत्रिका छापल्या, सगळं केलंय. हा. पत्रिका वाटा जायच्या. लग्नाची एक बी पत्रिका नाही तुझी? हाय होती कुठं आहे? भाड्या का जवळ होती. बर. हाय त्या घरात असतील पत्रिका. मोठा ट्रंक आहे की नाही त्यात असतील. हा. 51 पत्रिका गावात. हम्म. मग पुढं? मग पत्रिका छापल्या, लग्न बिग्न ठरलं. हा. पत्रिका छापून आणल्या, हा. पत्रिका वाटायची म्हणून. हा. तो राज्य महिलावर कशाला वाटत पत्रिका. बरं झालं म्हणलं पत्रिका वाटायची मेल्या. बरं झालं नाही तर पत्रिका वाटल्यावर मेला असं अवघड झालं असतं. होय की. मग ते आजी मेल्यावर सगळं लगीन पे थांबवलं, सगळं थांबवलं. हा. आणि फायनल लगीन केलं. हं? लगीन केलं शेवट. लगीन केलं की कधी? लगीन केलं आजी दिवस झाल्यावर. सगळं 10 दिवस 12 दिवसानंतर. आईची दिवस झाल्यावर मी दिवस झाल्यावर लगीन केलं. हा. हा. ती म्हणली पाहुणे आहे हिला काय होते म्हणले, केलं माझं लगीन. झालं. हा. ती काय हे नव्हती, आजी बरोबर आहे. आजी आई नव्हती, आईची आई होती. हो. तर अशा पद्धतीचं झालतं. अशा पद्धतीने आमच्या राणी सरकारांचं लग्न झालं. हे काल मला सांगायला ते मला माहीत नव्हतं. म्हणलं आता तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणून मी सांगितलो. तर असून जर किस्सा असं तुम्हाला ऐकायचं असला तर मला कमेंट करून सांगा. आपण ह्याच्यावर व्हिडिओ नक्कीच करूया भावानो.